माझी प्रियाला प्रीत कळेना. हा मी बोलतोय. विभा बोल. बरं चाललंय. हो नाही जेवण करतात मुली, पण तुझ्या आजची सवय झाली ना त्यामुळे जरा 2 दिवस कमी खातो मी. आल्यानंतर तू डॉक्टरकडे वजन करून दाखवतो तुला तेवढंच असेल. हो चल काळजी घे. ठेव फोन. मिसेस शमिका अभिजित पेंडसे. शमिका, जेव्हा हे प्रत्यक्षात घडेल तेव्हा मी काय करेन कुणास ठाऊक. काय माहिती किती वाट बघावी लागणार अजून यासाठी. किती वाट पाहिली मी तुझी. मला वाटलं आज तुला समजेल, आज तू विचारशील. पण तुझ्यामुळे मला प्रेमातले नवीन रंग दिसत गेले. आणि आता तर अशी वेळ आली आहे की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आता तुझ्यापेक्षा लग्नाची जास्त घाई मला आहे. अभिनंदन. कशाबद्दल काका. अगं आज तुला टीव्हीवर पाहिलं मी. डीएमजी कंपनी आहे ना, अरे ती सीए फर्म रे. त्या कंपनीच्या नवीन धोरणाबद्दल तुझी ही लेख टीव्हीवर बोलत होती. सुभाष, तू इतकं शिकवलंस आहे ना, त्याचा कसा फायदा होतोय बघ. तर चल निघतो आता मी. मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की एवढं सगळं असून सुद्धा इतकं घडूनही तुला कोणालाच काहीच सांगावंसं वाटलं नाही. मला बाहेरून कळतं की माझी मुलगी अशा अवस्थेत नको. आपल्या बापावर एवढा सुद्धा विश्वास उरला नाही का तुला बाळा. आणि माझ्यावर पण नाही. थँक्स माधुरी, तू हे समजा माझ्यासाठी केलंस म्हणून. मला खबर छे तुला हे समजा दादीला नव्हतं सांगायचं. बाबांशी बोलायला तर तू घाबरतेच. पण मला का नाही सांगितलंस हे सगळं. विपुल रे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार होते, पण मला वाटलं की मी विपुल. आणि महत्वाची गोष्ट, यातलं काहीही अभिला कळता कामा नये. आधीच त्याच्यावर कामाचा ताण खूप आहे. हा आणलात. येस थँक्यू. सॉरी शमिका, मी नाही येऊ शकत लवकर. पण हे खास तुझ्यासाठी. हे कोणी पाठवलं. सर अभिजित सरांनी स्वतः मागवलं. ठीक आहे. अभि आणि बुके आणि कोणासाठी ते मला माहिती नाही. बघू तरी.